हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आजच्या पेपरचे आपल्याला आज सोल्युशन्स डिस्कस करायचं आहे. बऱ्याचशा मुलांची मागणी होती की सर पेपरचं सोल्युशन द्या, इनऑर्गॅनिक आणि फिजिकलचं. ओके, काय हरकत नाही. आता आपण डी ब्लॉक आणि कॉर्डिनेशन ह्या टॉपिकचे जे सोल्युशन्स आज मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके, लेट स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर फर्स्ट. सेलेक्ट दी correct about platinum tetrachloride for ammonia complex salt. ऍक्च्युली आता आन्सर काढत असताना अगोदर काय करायचं, आपल्याला मी तुम्हाला ज्यावेळेस कॉर्डिनेशन कंपाऊंड शिकवला त्यामध्ये एक पॉईंट शिकवला होता की जर प्लॅटिनियमचा OS प्लस 4 असेल, प्लॅटिनियमचा OS काय असेल 4 असेल, तर त्याचा कॉर्डिनेशन नंबर 6 असतो. आता बघा इथं प्लॅटिनियमचा ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे, म्हणजेच तुम्ही ह्या कॉम्प्लेक्सला असं लिहू शकता प्लॅटिनियम, बरोबर आहे. व्हाईल रायटिंग anionic and neutral ligand, first neutral ligands are written. Okay, ammonia taken 4 time. ओके, आता क्लोरीन 4 आहे म्हणल्यानंतर 2 क्लोरीन आत येतील आणि 2 क्लोरीन काय असणार बरं बाहेर. म्हणजेच मी ह्या कॉम्प्लेक्सला ह्या फॉर्मेटमध्ये लिहिलं. अँड देन चेक द करेक्ट स्टेटमेंट. ऑल द क्लोराइड्स आर बॉन्डेड बाय प्रायमरी व्हॅलेन्सी. नाही, 2 क्लोराइड्स प्रायमरी व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करतात. म्हणजे ऍक्च्युली 4ही क्लोरीन प्रायमरी व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करतायत, बट त्यातले 2 क्लोरीन हे प्रायमरी पण करतायत आणि सेकंडरी पण करतायत. त्यामुळं पहिलं ऑप्शन चुकलंय. ऑल द क्लोराइड्स आर बॉन्डेड बाय सेकंडरी व्हॅलेन्सी नाही, फक्त 2 क्लोराइड्स आर बॉन्डेड बाय सेकंडरी व्हॅलेन्सी, त्यामुळं हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर नाही. ऑल दी अमोनिया आर बॉन्डेड बाय सेकंडरी व्हॅलेन्सी बरोबर आहे. ऑल अमोनिया आर प्रेझेंट विदिन कॉर्डिनेशन स्पियर, म्हणजेच काय, all 4 ammonia are bonded via secondary valency. This statement is correct. Then last one, half of the chloride are bonded with secondary valency. बरोबर आहे, half of the chloride. कारण बघा ऍक्च्युली ऑल सॅटिस्फाय प्रायमरी व्हॅलेन्सी, बट त्यातले 2 क्लोरीन ड्युअल रोल परफॉर्म करतात ना, त्यामुळे वरचं स्टेटमेंट एक्झॅक्टली इनकरेक्ट येईल ते. आता इथं बघा हाफ ऑफ द क्लोराइड्स आर बॉन्डेड विथ सेकंडरी व्हॅलेन्सी म्हणलंय ना, बरोबर बरोबर आहे. ओके, 2 क्लोरीन सेकंडरी व्हॅलेन्सी काय करतायत, सॅटिस्फाय करतायत. म्हणून अमॉंग दिस 4 स्टेटमेंट विच स्टेटमेंट्स आर करेक्ट, थर्ड अँड फोर्थ स्टेटमेंट्स आर करेक्ट. ओके, then next one is which of the following statement is or are correct for E0 reduction of metal of a transition series. तुम्हाला फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचे काही E0च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत किंवा काही E0 दिलेले आहेत. फर्स्ट स्टेटमेंट आहे E0 रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर, दॅट इज कॉपर +2 स्लॅश कॉपर इज पॉझिटिव्ह. बरोबर आहे, पॉझिटिव्ह आहे. का पॉझिटिव्ह आहे? बिकॉज आयोनायझेशन एन्थाल्पी and enthalpy of atomization, the sum of these two values is found to be greater than hydration enthalpy. Therefore, the E0 value of copper has positive side. म्हणजे statement number 1 is correct. E0 reduction potential of manganese, nickel, zinc are more negative than expected values because of easy formation of Mn+2 and nickel +2 and zinc plus. बरोबर आहे. Mn+2 form easily due to D5 configuration, Zn2 form easily due to D10 configuration, and nickel +2 forms due to high hydration enthalpy. Means statement 1 is correct, statement 2 is correct. Therefore, the correct answer is both are correct. Then next question आहे. ओके, एक सेकंड, आपण दोन्ही क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन that is from D block. In the form of dichromate, chromium is a strong oxidizing agent. बरोबर आहे, chromium is strong oxidizing agent. That's clear. Chromium is strong oxidizing agent in acidic medium, but molybdenum and tungstens are not, because ह्या क्वेश्चनचं म्हणणं काय आहे की
क्रोमियम प्लस 6 ला असताना ऍसिडिक मीडियमला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, बट त्याच्याच ग्रुपमधले मॉलिब्डेनम आणि टंगस्टन ज्यावेळेस प्लस 6 OS ला असतात, दे आर नॉट, बिकॉज तुम्हाला रिझन सांगायचं आहे आता किंवा पॉइंट. क्रोमियम प्लस 6 इज मोर स्टेबल दॅन, नाही, जर तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणजे अर्थ तो अनस्टेबल आहे, बरोबर आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं येणार. मॉलिब्डेनम प्लस 6 अँड टंगस्टन प्लस 6 आर मोर स्टेबल दॅन क्रोमियम, येस हे बरोबर, ते ऍक्ट करत नाही याचा अर्थ हे स्टेटमेंट बरोबर आहे. हायर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हेवियर मेंबर्स ऑफ ग्रुप 6 ऑफ ट्रान्झिशन मेटल्स आर मोर स्टेबल, हे सुद्धा बरोबर आहे. लोअर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हेवियर मेंबर्स ऑफ ग्रुप 6 इज मोर स्टेबल, नाही, हे बघा हे स्टेटमेंट लक्षात ठेवा बघा. इन केस ऑफ ट्रान्झिशन सिरीज द स्टॅबिलिटी ऑफ हायर OS इन्क्रीजेस, लोअरची डिक्रीज होते पण हायरची इन्क्रीज होते. आता बघा क्रोमियम प्लस 6 हा स्टेबल नाहीये म्हणून तो ऑक्सिडायझिंग एजंट ऍक्ट करतो, त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट चूज करायचं नाही तर. त्याच्यानंतर मॉलिब्डेनम प्लस आहे मोर स्टेबल आहे, हे स्टेटमेंट बरोबर, हे स्टेटमेंट बरोबर. पण हे 4th नंबरचं जे स्टेटमेंट आहे, लोअर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हेवियर मेंबर्स ऑफ ग्रुप 6 ऑफ ट्रान्झिशन आर मोर स्टेबल, हे स्टेटमेंट मात्र चुकीचं आहे. हे स्टेटमेंट मात्र काय चुकीचं आहे, म्हणून सेकंड अँड थर्ड इज करेक्ट वन. ओके, 4th ऑप्शन इज करेक्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन. Okay, interstitial compounds are formed when small atoms are trapped inside the crystal lattice of metal. The characteristic properties of transition metals are given below. तुम्हाला काही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहेत. करू सुरुवात. आता बघा फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट्स इन कंपॅरिझन टू प्युअर मेटल. दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट इन कंपॅरिझन टू प्युअर मेटल, बरोबर आहे. देन दे आर हार्ड, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. दे रिटेन देअर कंडक्टिव्हिटी, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. बट दे आर केमिकली व्हेरी ऍक्टिव्ह, नो. ओके, दे आर केमिकली बिकम इनर्ट. ओके, तुम्हाला मी 5 पॉइंट सांगितले. हार्डनेस जास्त, मेल्टिंग पॉइंट जास्त, कंडक्टिव्हिटी सेम, डेन्सिटी कमी, रिॲक्टिव्हिटी कमी, हे 5 पॉइंट्स तुम्हाला मी सांगितले होते. तर दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट्स इन कंपॅरिझन टू प्युअर मेटल, हे बरोबर स्टेटमेंट आहे. दे आर व्हेरी हार्ड, हे सुद्धा बरोबर आहे. दे रिटेन देअर कंडक्टिव्हिटी, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. बट लास्ट स्टेटमेंट इज completely incorrect. Therefore, the correct answer of this question is first one. Okay. Then next question from D block. Match the list 1 with list second. An element that can show +8 oxidation state. Obviously, answer राहिलेच osmium. 3D series element that can show +7 oxidation state, that is manganese. तुम्हाला फर्स्टचं काय पाहिजेत, सी पाहिजेत, सेकंडचं ए पाहिजेत. ओके, 3D सिरीज मेटल विथ हायेस्ट मेल्टिंग पॉइंट, दॅट इज क्रोमियम. तर आपल्याला मॅच करायचंय. 1चं काय येईल, सी. ओके, 3D सिरीज एलिमेंट +7 मॅग्नीज, म्हणजे सेकंडचं काय पाहिजेत आपल्याला, ए पाहिजेत, सेकंडचं ए. आणि थर्ड सिरीज एलिमेंट विथ हायेस्ट मेल्टिंग पॉइंट क्रोमियम, बी, म्हणजे ए, 1चं सी, सेकंडचं ए आणि थर्डचं बी. ओके, आन्सर फर्स्ट वन इज करेक्ट. नेक्स्ट वन 56. Which line of properties 1, 2, 3 or 4 correctly list the properties of given 3 complex. आता बघा हे जे 3 कॉम्प्लेक्सेस नाही, निकेलचे कॉम्प्लेक्सेस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की लर्न करून ठेवायचे. दिस कॉम्प्लेक्स, सॉरी, हा जो कॉम्प्लेक्स आहे इट इज DsP2 hybridized and diamagnetic in nature. What about this? sp3, it is paramagnetic in nature. And last one is sp3,
इट इज मॅग्नेटिक इज 0, डायमॅग्नेटिक. तुम्हाला आता मॅच करायचं आहे. काय करायचं तुम्हाला? मॅच करायचं. स्क्वेअर प्लेनर आहे, पॅरामॅग्नेटिक, पण हा 0 पाहिजे, त्यामुळे हे संपलं. हा काय आहे? मॅग्नेटिक मोमेंट 0 आहे. ओके. डायमॅग्नेटिक, हा कॉम्प्लेक्स टेट्राहेड्रल. ओके. आणि हा कॉम्प्लेक्स डायमॅग्नेटिक, म्हणजे सेकंड आन्सर याचं करेक्ट असेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे 58 नंबरचा, नाही सॉरी 57 नंबरचा. ओके. First question, the intense purple color of permanganate ion is arises due to absorption of visible light from. As you know that the purple color of this is arises due to charge transfer transition, that is ligand to metal charge transfer. चार ऑप्शन्स वाजे. प्रमोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम T2G to EG नाही. प्रमोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम EG to T2G हे सुद्धा नाही. DD ट्रान्झिशन सुद्धा नाही. मग लास्ट वन इज दॅट मोमेंटरी ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम ऑक्साइड टू मेटल मॅग्नेज. ह्यालाच आपण म्हणायचं लिगॅन्ड टू मेटल चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन. तर 57 चा आन्सर काय आहे? 4th नंबरचं करेक्ट. आयडेंटिफाय P अँड Q प्रोडक्ट्स इन द गिव्हन रिएक्शन. इथं मीडियम ऍसिडिक दिलेलं आहे तुम्हाला, मॅग्नीज +2 मध्ये रिड्यूस्ड होतो. मग मला सांगा इथं Ki इट गेट ऑक्सिडाइज टू फॉर्म I2, मीन्स P मस्ट बी I2. KiMnO4 मीडियम बेसिक आहे, IO3 मायनस फॉर्म होतंय, बट आपल्याला मॅग्नीजचा प्रोडक्ट विचारलेला आहे. Q इज MnO2. Q इज MnO2. शोधा ऑप्शन्स आहेत कसं? I2 आणि MnO2 रिस्पेक्टिव्हली. करेक्ट. 4 नंबरचा आन्सर करेक्ट आहे. Then next one is 59th. The CFSC is given in the list first and some electronic configuration in octahedral feed is given in list second. Match the list with list. So let's start with first one. We have this CFSC and we have this configuration. आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यांना d orbital when split into two energy level under the influence of ligand, T2G ऑर्बिटल आणि हा कोणता? EG ऑर्बिटल. बरोबर आहे. ओके. T2G ऑर्बिटलची जी एनर्जी आहे ती बेरिज सेंटरपेक्षा -0.4 नी कमी असते आणि ह्याची 0.6 नी जास्त असते. आता तुम्हाला ते काय कॅल्क्युलेट करायचं? आता हे कॉन्फिगरेशन दिलेलं तुम्हाला -8 डेल्टा O दिला आहे ना, म्हणजे तुम्हाला T2G मध्ये 1-2 इलेक्ट्रॉन टाकले की -8 होतं, म्हणजे P corresponds to 3. ओके. देन 0 -12 + 12 म्हणजे Q1. ओके. Q1 एक ओके. याचा आन्सर काय? सॉरी, ओके याचं येईल. ओके याचं ही येईल. ऑप्शन चेक करायचं आपल्याला. -1.2 4×12 म्हणल्यानंतर 4th नंबरचं. ओके. आणि हे त्यासाठी एखादा ऑप्शन असं पीचं आपल्याला 3 पाहिजे. पीचं 3 2 ऑप्शन्स मध्ये, क्यूचं 1 एखाद ऑप्शन्स मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. ओके. हा एक थोडा चॅलेंजिंग क्वेश्चन आहे बघा. खूप सिंपल क्वेश्चन ऍक्च्युली तो, बट थोडा आहे. आता बघा आपल्याला विचारलेलं काय बघा, द फ्युजन ऑफ MnO2 when MnO2 is fused with KOH
in presence of O2, it gives W. What is W? W is MnO4 2 minus. Then the solution of W is on electrolytic oxidation. Oxidation by electrolytic way, it will give MnO4 minus. Okay, means X is MnO4 minus. Some statement about W and X are given below. Then go for statements. Statement number 1, both W and X are colored and have tetrahedral shapes. बरोबर आहे. It has green color and it has purple color. That is correct. Okay, and both have tetrahedral shape, means statement number 1 is correct. In both W and X, pi bonding occurs between p orbital of oxygen and d orbital of manganese. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. इन एसिडिक सोल्यूशन W अंडरगो, ओके, ये जो हा जो W आहे, इट विल अंडरगो डिस्प्रपोर्शनेशन इन एसिडिक मीडियम गिविंग MnO4 मायनस प्लस MnO2. हा म्हणजे एक्स भेटताना म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट. देयरफॉर द ऑल स्टेटमेंट आर करेक्ट. देन गिवन बिलो आर टू स्टेटमेंट. कॉपर tetrachlorocuprate minus 2 is paramagnetic. Yes. Okay, statement 1 is correct. Copper plus 2, this statement is DSP. No, it is sp3 hybridized. Okay, जर तुम्हाला आठवत असेल ना, मी हा पॉइंट शिकवला तुम्हाला. कॉपर प्लस 2 स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल, ओके, तर DSP2 आणि पॅरामॅग्नेटिक. वीक फील्ड असेल तर sp3 आणि पॅरामॅग्नेटिक. मीन्स वीक असो किंवा स्ट्रॉंग असो, दोघांच्याही केसेस मध्ये पॅरामॅग्नेटिकच आहे. पण एकामध्ये स्ट्रॉंगच्या केसमध्ये DSP2 आणि वीकच्या केसमध्ये sp3. म्हणजे स्टेटमेंट 1 इज करेक्ट येईल, but statement second is incorrect. Statement 1 is correct. Both statement नाही. Statement 1 is correct, but statement second is incorrect. याचा आन्सर सेकंड येईल. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. ओके, त्याचे ऑप्शन्स बाजूला आहेत. TiCl4 Ziegler-Natta, okay. PdCl2 Wecker process, CuCl2 Deacons process, V2O5 contact process. Okay, तुम्ही चेक करू शकता आन्सर. ओके, त्याच्यावरून तुम्ही बघू शकता, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. याचा आन्सर दिले 4th नंबरचं. आन्सर दिले 4th नंबरचं. 4th number. 63, statement number 1, K2Cr27 is preferred to Na2Cr2O7 for the primary standard use in volumetric. बरोबर आहे. बघा, डी ब्लॉक शिकवत असताना मी ज्यावेळेस K2Cr2O7 शिकवला, त्यात एक पॉइंट सांगितला होता की सोडियम डायक्रोमेट इज मोर सोल्युबल इन वॉटर ऍज कम्पेअर्ड टू पोटॅशियम डायक्रोमेट. Therefore in volumetric analysis, K2Cr2O7 is preferred over sodium dichromate. Means for this statement, what could be the probable reason? The reason is Na2Cr2 is more soluble than K2Cr2O7. Means Na2Cr2O7 is more hygroscopic as compared to K2Cr2O7. आता second statement होतं, sodium dichromate is hygroscopic while the K2Cr2O7 is not. Means statement 1 is correct, statement second is correct, and statement second is the correct explanation of statement number 1. Therefore the correct answer of this question is that is 1. Next question. Select the incorrect about lanthanides. Some statements are given to you about lanthanoids and you have to find out which statement is incorrect. Incorrect statement तुम्हाला find out करायचं आहे. All the lanthanoids are non-radioactive except पम्या.
बरोबर आहे. ऑल लॅन्थेनॉइड्स आर नॉन रेडिओएक्टिव्ह एक्सेप्ट प्रोमिथियम. प्रोमिथियम इज द ओनली लॅन्थेनॉइड विच इज रेडिओएक्टिव्ह इन नेचर. देअरफॉर स्टेटमेंट 1 इज करेक्ट. All the lanthanides have 6s2 configuration in their outermost shell. Yes, correct आहे. The most stable oxidation state number is +3. हे सुद्धा स्टेटमेंट, जर पहिले 3 स्टेटमेंट करेक्ट असतील तर ऑब्विसली लास्ट स्टेटमेंट इज इनकरेक्ट. देअरफॉर द करेक्ट आन्सर ऑफ दिस इक्वेशन इज 4th number. 65. Which of the following graph shows correct trend in the size of +3 ions of lanthanoids? As you know that the sizes of lanthanoid atomic radius as well as ionic radius decreases on moving from cerium to lutetium, but the decrease in ionic red dye is more regular as compared to atomic red dye, and you know that slightly काय होते बरं, डिक्रीज होते ना विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. मग मला सांगा कोणता ग्राफ करेक्ट येईल बरं? लॅन्थनम इथून ल्युटिडियम वाढतं, लॅन्थनम पासून ल्युटिडियम कमी होतंय, बरोबर आहे का? म्हणजे करेक्ट आन्सर असणार त्याचं 2nd नंबरचं. ओके, नेक्स्ट वन इज नेक्स्ट क्वेश्चन. हे 2 ग्राफ येत नाही त्याचे. नेक्स्ट वन इज फ्रॉम लॅन्थेनॉइड्स, that is select the incorrect about chemical properties of lanthanoid. तुम्हाला लॅन्थेनॉइडच्या काही केमिकल प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत आणि त्यातनं तुम्हाला इनकरेक्ट शोधायचं. दे प्रोड्युसेस H2 गॅस विथ डायल्यूट ऍसिड. हे स्टेटमेंट बरोबर आहे. काही क्षण याच्यामध्ये दे प्रोड्युसेस लॅन्थनम Ln2O3 टाइप्स ऑफ ऑक्साइड विथ O2. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. ऍट एलिव्हेटेड टेम्परेचर लॅन्थेनॉइड रिएक्ट्स विथ नायट्रोजन टू प्रोड्यूस. नाही, हे चुकीचं आहे. When lanthanoid reacts with nitrogen, they produces LNN. This type of nitride are produced. Therefore, the statement number 3rd, actually the 3rd पाहिजे आणि 4th पाहिजेत. Okay, this statement is correct one. 67. Why gadolinium has 5D arrangement? आता तुम्हाला सगळ्यांना गॅडोलियमचं कॉन्फिगरेशन माहिती आहे. झेनॉन, ओके, 4f7 5d1 6s2. आता मला सांगा, तुम्हाला डी मध्ये एक इलेक्ट्रॉन, ऍक्च्युअली याचं कॉन्फिगरेशन पाहिजे होतं f8 d0 आणि 6s2, बट ॲबनॉर्मली इट हॅज दिस कॉन्फिगरेशन. द प्रोबेबल रिझन इज f ऑर्बिटल इज हाफ फिल्ड. f ऑर्बिटल इज हाफ फिल्ड. तर मग काय असं बरं, दिस लिव्स हाफ फिल्ड 4f सबशेल, मीन्स 4th number is correct. Next one is assertion reason is there. Property of back donation. Property of back donation of electron density stabilizes the metal ligand CO bond. Correct आहे. हे बघा, मेटल हा आणि कार्बन मोनॉक्साइड ह्या दोघात सिनर्जिक बॉन्डिंग असते. Property of back donation of electron density stabilize the metal. Okay, when sigma bond is formed at that time electron density is transferred from carbon monoxide to metal, but when pi bond is formed, that is synergic type, the electron density is back donated. Okay, means assertion is correct. CO cannot accept electron density from the metal. म्हणजे assertion बरोबर येईल, assertion बरोबर येईल, बट रिझन मात्र चुकीचं राहील. assertion is correct but reason is incorrect. Therefore, second answer is correct one. Which of the following statements are true or false about zinc, cadmium, mercury? Statements आपण one by one read करूया. Statement number 1 आहे, they exhibit high enthalpy of atomization as the d orbital is completely filled. d orbital is completely filled. तर एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन कमी पाहिजे, जास्त नकोय, म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते कम्प्लिटली फॉल्स आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, नेक्स्ट स्टेटमेंट आहे, झिंक, कॅडमियम, मर्क्युरी डू नॉट एक्झिबिट व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. ओके, हे बरोबर आहे. they do not exhibit variable oxidation state, means this statement is true one. Compounds of zinc, cadmium, mercury are paramagnetic in nature. नाही,
they are mostly diamagnetic in nature due to D10 configuration. Therefore, this statement is also false. And finally, zinc, cadmium, and mercuries are metal. Yes, this statement is true. Means the option is false, true पाहिजेत आपल्याला. Therefore, the answer is okay. आता the number of geometrical isomers for octahedral complex CO ammonia taken twice, chlorine taken 4 times. What is general formula of this type of complex? Ma4B2. This type of complex have two geometrical isomers. Okay, this is the square planar complex. The formula is M2B2. It also has two types of geometrical isomer. The correct answer is okay. Then next question. Next one is match the column first with column second. Okay. लॅन्थनम ची कॉमन ओएस +3 क्लिअर आहे. सेरियम +4 दाखवतो, असं नाही की सेरियम +4 दाखवत नाही, पण थोरियम फक्त एकच ओएस दाखवतो +4. त्यामुळं थोरियम +4. सेरियम इज रिअर अर्थ मेटल्स, बरोबर आहे क्यू, बिकॉज लॅन्थेनॉइड्स आर ऑल्सो नोन एज रिअर अर्थ एलिमेंट्स. त्यामुळे सेरियम हा रिअर अर्थ एलिमेंट. आणि फायनली युरेनियम इज अन ऍक्टिनॉइड. आता तुम्हाला हे मॅच करायचं. 1चं ए पाहिजेत, क्लिअर आहे. सेकंडचं सी पाहिजेत, हे पण क्लिअर आहे. थर्डचं बी पाहिजेत, ते सुद्धा क्लिअर आहे. आणि फोर्थचं डी पाहिजेत. म्हणजे आन्सर नंबर फर्स्ट वन इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ कोबाल्ट इन के कोबाल्ट CO टेकन 4 टाइम इज -1. सिंपल क्वेश्चन खूपदा आपण घेतलेला आहे. नेक्स्ट वन that is the electron which take part in order to exhibit variable oxidation state. हे बघा, आपल्याला ऑलरेडी मी सांगितले तुम्हाला की डी ब्लॉक एलिमेंट शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स इन देअर कंपाऊंड्स. इज इट ट्रू? येस. का दाखवतो? बिकॉज द इलेक्ट्रॉन्स आर युटिलाइज्ड फ्रॉम n-1d ऑर्बिटल ॲज वेल ॲज ns ऑर्बिटल. पी मध्ये इलेक्ट्रॉन्स नाही, जर पीचा विषय येत नाही, म्हणजे इलेक्ट्रॉन n-1d अँड ns ऑर्बिटल मधून यूज होतात. म्हणून ते काय करतात? व्हेरिएबल ओएस दाखवतात. तुम्हाला शोधायचंय NS मधनं नाही, n-1d मधनं नाही, NS अँड n-1d ऑर्बिटल बट नॉट फ्रॉम NP. कारण NP मध्ये इलेक्ट्रॉन नाहीच आहे, त्यामुळे उत्तर येईल थर्ड नंबरचं, फोर्थ नंबरचं नाही, कारण पी मध्ये इलेक्ट्रॉन्स नाहीच आहे. ओके. नेक्स्ट वन इज नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सम स्टेटमेंट्स आर गिवन टू यू. स्टेटमेंट नंबर 1, जस्ट द वेव्स बघा. मॅग्नीज D4 कॉन्फिगरेशन, 4च्या 4 इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहेत. ओके, कारण क्लोरिनिक फील्ड काय नाही ना. इथं D5 कॉन्फिगरेशन, 5च्या 5 इलेक्ट्रॉन्स अनपेअर्डच आहे. इथं D6 कॉन्फिगरेशन म्हणजे इथं 2 इलेक्ट्रॉन अनपेअर्ड, 4 काय आहेत? अनपेअर्ड. D6 कॉन्फिगरेशन मीन्स या पॅरामॅग्नेटिक हॅव्हिंग 4, 5 अँड 4 नंबर ऑफ अनपेअर्ड. बरोबर आहे. स्टेटमेंट 1 इज करेक्ट. Valence bond theory gives quantitative interpretation of thermodynamic stabilities of coordination compound. No. Okay, VBT चे limitations. VBT does not tell anything about thermodynamic and kinetic stabilities of complex compound. Okay, फक्त ते बॉन्डिंग बद्दल सांगता आपल्याला. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज प्रॉपरली सांगत नाही, कलर्स प्रॉपरली सांगत नाही, कोणता वीक फील्ड लिगॅन्ड आहे, कोणता स्ट्रॉंग फील्ड हे सुद्धा सांगत नाही. तर सेकंड स्टेटमेंट काय येईल बरं? चुकीचं येईल. म्हणजे हे ट्रू आहे, हे फॉल्स आहे. द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग डेल्टा डिपेंड्स अपॉन द फील्ड प्रोड्युस्ड बाय द लिगॅन्ड्स अँड चार्ज ऑन द मेटल आयन. येस, जितका लिगॅन्ड स्ट्रॉंग फील्ड असेल तितकी डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग पॉवर जास्त असते, आणि मेटलवर जितका चार्ज जास्त तेवढी सुद्धा स्प्लिटिंग पॉवर जास्त. मीन्स ट्रू फॉल्स ट्रू इज मस्ट बी आन्सर. ट्रू फॉल्स ट्रू. सेकंड वन इज करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग आयन हॅज स्मॉलेस्ट रेडियस? ऑब्वियसली लेफ्ट राईट डिक्रीज होते, हे क्लिअर आहे. कॉपर आणि निकेलच्या जवळपास सेम आहे. कॉपर आणि निकेलच्या काय जवळपास सेम. ऑप्शन नाही, म्हणजे उत्तर काय बरं? निकेल. त्याचा आन्सर येऊन जाईल.
ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन थोडा लेंदी आहे किंवा लेंदी म्हणण्यापेक्षा थोडा ओके, तर विचार करावा लागेल तुम्हाला. तुम्हाला हा कॉम्प्लेक्स दिलेला आहे, ह्या कॉम्प्लेक्सचं नाव तुम्हाला माहिती आहे पर्शियन ब्ल्यू कॉम्प्लेक्स. तुम्हाला अगोदर ऍव्हरेज ऑक्सिडेशन स्टेट विचारलेली आहे, नंबर ऑफ आयर्न इज ए. ऍव्हरेज ऑक्सिडेशन स्टेट जी आहे त्याला आपण ए ने डिनोट करूया. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल आयटम, त्याला आपण बी नाव काय, सेंट्रल आयटमची ओएस तुम्हाला सांगायची, त्याला आपण बी सांगतोय किंवा बी त्याला डिनोट करतोय. ऑक्सिडेशन नंबर ऑफ काउंटर आयर्न सी, काउंटर आयर्न सी. ओके, द ए बी सी आर रिस्पेक्टिव्हली आपल्याला विचारलेलं आहे ना. अगोदर आपण काय करावं, सिंपल लॉजिक. पूर्ण तुम्हाला ओएस काढण्याची गरज नाही. मला सांगा, पोटॅशियम फेरोसायनाइड जो आहे त्यात सेंट्रल आयटमची ओएस किती असते, +2 है ना. आपण नाव दिलं ना फेरी फेरोसायनाइड, बरोबर आहे का. म्हणजे मधल्याची किती आहे, +2 आहे. काउंटरची किती, +3 आहे. बघा काउंटरवाल्याची किती, +3. शोधा बघा, असं हेच लॉजिक आहे. म्हणजे तुम्हाला बी मस्ट बी 2 अँड सी मस्ट बी 3 असं ऑप्शन आहे बघा कुठं. ओके, 2 आणि 3 असे दोन ऑप्शन्स आहेत ना, म्हणजे ह्या दोन्ही ऑप्शन्स मध्ये ते येतं. आता ह्या दोघातलं कोणतं करेक्ट. आता सगळ्यांची वेळेस आपण सम करूया. 4 आयर्न आहे, बरोबर आहे का. 4 त्रिक 12, कारण एक आयर्नचा +3 आहे, तर चौघांची किती झाली, 12. ओके, 12 आणि मध्ये आयर्न किती आहे, 3, म्हणजे तिघांची किती झाले, 6. 6 + 12 18, म्हणजे 18/7. ओके, म्हणजे करेक्ट आन्सर इज थर्ड नंबर. Select the complex which, okay, select the complex which have all following characteristic. Okay, 1:1 type of electrolyte, 1:1 म्हणजे केटायन एक आणायन एक, केटायन एक आणायन एक दोन ऑप्शन्स मध्ये आहेत. ओके, याच्यात आणि याच्यामध्ये आहे ना. सेकंड आहे हिट्रोलेप्टिक पाहिजे तो तुम्हाला, हे दोन्ही पण हिट्रोलेप्टिक आहे. डज नॉट गिव्ह एजीसीएल विथ, हा 1 मोल इजीसीएल फॉर्म करेल आणि हा एक पण करत नाही, म्हणजे आन्सर काय असणार आहे, सेकंड नंबरचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज फ्रॉम 78. ओके, सम स्टेटमेंट्स, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज करेक्ट फॉर द स्टेटमेंट 1 and 2 related to the assumption of crystal field theory. Anionic ligands are point charges and have very high splitting effect of degeneracy of d subshell than dipolar. नाही, चुकीचं आहे. बघा, जर तुम्ही लिमिटेशन्स ऑफ सीएफटी जर वाचले असतील ना, त्यात लिमिटेशन मध्ये दिलेलं आहे की ऍक्च्युली अॅनिओनिक लिगँडची डी ऑर्बिटलला स्प्लिट करण्याची पॉवर जास्त पाहिजे ऍज कम्पेअर्ड टू न्यूट्रल मॉलिक्युल्स. बट इन spectrochemical series, the field strength of water, that is neutral one, is found to be greater as compared to F minus, OH minus, bromide anion, iodide anion. म्हणजे statement 1 is incorrect. Okay, this question is derived from limitations of CFT. It consider the interaction between metal ion with ligand is covalent character. नाही, according to CFT an interaction between metal ion and ligand is purely ionic. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं येतं, हे पण स्टेटमेंट चुकीचं येतं, म्हणजे आन्सर येईल नन ऑफ फर्स्ट अँड सेकंड इज करेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे जॉर्जसन डिस्कवर्ड 2 फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स विथ द मॉलिक्युलर फॉर्म्युला. 2 कॉम्प्लेक्स त्यांनी डिस्कवर्ड केले. One is yellow and other is red. One is yellow and other is 1 mole of both produces 2 moles of AgCl. म्हणजे 2 क्लोरीन बाहेरच आहे. सिंपल फॉर्म्युला काढायचं.
both chlorines are outside the coordination sphere, means cobalt and 5 ammonia are inside. Okay, and 1 NO2 is outside. सॉरी इनसाइड असतो सुद्धा, कारण coordination तुम्हाला 6 बनवायचं आहे ना. आता आपल्याला माहिती आहे की हा जो लिगँड आहे तो काय ॲबिडेंटेड लिगँड आहे, आणि ॲबिडेंटेड लिगँड म्हणलं की कोणत्या आयसोमर येणार आहे, लिंकेज आयसोमेरिझम. त्यामुळे आन्सर इज थर्ड नंबरचं. In given option, the coordination entities are written with the wavelength of light absorbed for DD transition. Select the option in which coordination entity does not absorb visible light. तुम्हाला विचारलं की याच्यातलं व्हिजिबल लाईट, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हिजिबल लाईट विबजॉर, बरोबर आहे. आणि विबजॉर याची जी वेवलेंथ आहे ती जवळपास 400 नॅनोमीटर पर्यंत चालू होते आणि एंड कुठे होते, 750 नॅनोमीटरला, बरोबर आहे. आता बघा, हे विजिबल रिजन मधनं आहे, हे विजिबल रिजन मधनं, हे विजिबल रिजन मधनं, पण हे जे असणार आहे दॅट इज आउट ऑफ विजिबल रिजन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम D block, 81 number. In Cr2O7 2-, the chromium is linked to. Structure clear आहे सर्वांना. Cr double bond O, O- double bond O, O, Cr double bond O, O-. Each chromium is bonded to 4 oxygen atoms tetrahedrally. Our answer is 4. Which of the following have maximum and minimum? Simple question. Maximum minimum तुम्हाला आयोनिक कॅरेक्टर विचारले ना, अगोदर तुम्हाला मॅक्झिमम सांगायचं आहे ना. मॅक्झिमम अँड देन मिनिमम. फ्लोराइड्स आर मोर आयोनिक. ओके, ऑक्साइड्स पण आयोनिक आहे, पण ओएस वाढली काय होतं, आयोनिक कॅरेक्टर कमी होतं, कॉलेंट वाढतं. त्यामुळे आन्सर काय येईल, सेकंड नंबरचं. सेकंड नंबरचा आन्सर त्याचा. ओके, स्टेटमेंट 1. In optically active octahedral complex of iron with EDTA, the coordination number of iron is 6. Is it clear आहे? हो आहे, coordination number 6. आणि तो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतो सुद्धा. EDTA is a hexadentate ligand and contains chiral carbon. EDTA does not contain chiral carbons. The statement number 1 is correct, but statement number 2 is incorrect. Statement 1 is true and statement number 2 is false. Okay, this answer. त्यानंतर the coordination number of central metal atom in a complex compound is determined by. आपण ज्यावेळेस डिटर्मिनेशन ऑफ कोऑर्डिनेशन नंबरचा जो बीट घेतला ना, त्या बीट मध्ये आपण एक पॉइंट डिस्कस केला होता की कोऑर्डिनेशन नंबर आपल्याला डिटरमाइन जर करायचा असेल तर कोऑर्डिनेशन नंबर डिटरमाइन करत असताना एक पॉइंट मी सगळ्यात शेवटला सांगितला होता की कोऑर्डिनेशन नंबर इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स बट नॉट विथ पाय बॉन्ड. जर पाय बॉन्ड असेल तर पाय बॉन्ड इज नॉट कन्सिडर्ड टुवर्ड्स काउंटिंग कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजेच आन्सर काय असेल, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड. द नंबर ऑफ लिगँड्स अराउंड ए मेटल आयन बॉन्डेड व्हाया सिग्मा बॉन्ड. Answer 1 is correct. Then next question आहे, match the list 1 with list 2. ऑक्साइडचं नेचर तुम्हाला विचारलं ना इथं. ओके, V2O5 हे बघा, V2O5 बद्दल ऍबनॉर्मल पॉइंट सांगितलेला आहे. V2O5 हा ऍसिडिक आहे बट एक्झिबिट एम्फोटेरिक नेचर. म्हणजे ऍक्च्युली तो ऍसिडिक पाहिजेत बट इट एक्झिबिट एम्फोटेरिक नेचर. म्हणजे V2O5 एम्फोटेरिक, म्हणजे पीचं पाहिजेत आपल्याला 4, पीचं 4 एकाच ऑप्शन मध्ये, बट काय हरकत नाही. Mn2O7 ऍसिडिक आहे 2. CrO5 चं स्ट्रक्चर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, C डबल बॉन्ड O, बटरफ्लाय स्ट्रक्चर है ना. त्यामुळे तो आन्सर काय येईल, परऑक्साइड. आणि शेवटचं Fe2O3 बेसिक, फोर्थ सेकंड नंबरचा आन्सर त्याचा. नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज फ्रॉम सेक्शन बी मधनं आहे आता. द कॉम्प्लेक्स
X and Y form in the given reaction. Roasted gold. Okay, that is we have gold, oxidation, cyanide. It gives this type of complex Cn -2. Okay, हा complex form करतो. And if it is treated with zinc, it gives pure gold plus Zn Cn taken 4 time and -2. म्हणजे झिंक चार्ज -2 पाहिजे, कॉर्डिनेशन नंबर 4 आणि हा कॉर्डिनेशन नंबर 2 विथ निगेटिव्ह चार्ज, म्हणजे 1 नंबरचा आन्सर याचा. युजेस ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड. In octahedral complex, d orbital split in two segments in the presence of octahedral field strength. Select the incorrect metal electronic configurations and CFSE. ओके, तुम्हाला इनकरेक्ट शोधायचंय ना. अगोदर आपण करेक्ट बघूया काय काय करेक्ट त्याच्यामध्ये. टिटॅनियम D1 कॉन्फिगरेशन आहे ना, टिटॅनियम D1 आणि -4DQ क्लिअर आहे. दिस इज द ओके, त्याचा आन्सर करेक्ट आहेच पाहिजेत आपल्याला. ओके, त्यानंतर सॉरी ओके, याचंही करेक्ट पाहिजेत. मॅडम D2 कॉन्फिगरेशन T2G -G, हे बरोबर आहे. त्यानंतर MN D4 कॉन्फिगरेशन आहे. D4 नंतर काय पाहिजे, T2G 4 EG0 असं पाहिजे ना, कारण आम्हाला स्ट्रॉंग फील्ड लिगँड नाही, हे चुकीच दिलेलं आहे. आणि D6 याचं किती येतं, म्हणजे आपल्याला किती पाहिजे होतं, 1.6 पाहिजे होतं. नाही, हे चुकलंय. थर्ड नंबर इज करेक्ट वन. ओके, त्यानंतर मॅच द कॉर्डिनेशन कंपाऊंड इन गिवन कॉलम फर्स्ट विथ द सेंट्रल मेटल आयटम गिवन इन कॉलम सेकंड अँड असाइन द करेक्ट कोड. क्लोरोफिल मॅग्नेशियम, ब्लड पिगमेंट आयर्न. ओके, विल्किन्सन कॅटलिस्ट रोडियम, विटॅमिन B12 calcium, cobalt is there, विटॅमिन B12 cobalt. ओके, तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायचं आहे एक्झॅक्ट. परत आपण एकदा फाइंड आउट करू. एचं ई कुठं आहे, एकाच ऑप्शन मध्ये आहे ना. बीचं D, थर्डचं विल्कन्सन A आणि B. ओके, फर्स्ट नंबर इज करेक्ट. Which of the following statements are correct with respect to enthalpy of atomization for 3D, 4D and 5D series in the same group? हे बघा, enthalpy of atomization हा जो पॅरामीटर इट इज डिपेंड अपॉन द strength of metallic bonding, and strength of metallic bonding is depends on the इन्व्हॉल्वमेंट ऑफ N-1D इलेक्ट्रॉन. बरोबर आहे, N-1D इलेक्ट्रॉन. आता बघा, when we move from 3D to 4D, enthalpy of atomization increases, क्लिअर आहे. बट 4D आणि 5D च्या ज्या काही एन्थॅल्पीज ऑफ एटोमायझेशन आहेत ह्या ऑलमोस्ट सेम येतात. बघा, त्याच्यात ऑलमोस्ट सेम येतात. आणि त्या ऑलमोस्ट सेम येण्यामागचं कारण येतं ते म्हणजे काय, लेंथनड कॉन्ट्रॅक्शन. ऍक्च्युली आयोनायझेशन एन्थॅल्पीचा एक पॅरामीटर्स आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मोस्टली त्याला येणार कारण ते म्हणल्यानंतर साईजचं त्याला जवळपास कारण येतं. कारण का 4D आणि 5Dच्या ज्या रेडियस आहेत त्या जवळपास काय आहेत, सेम आहे. आणि जवळपास सेम असल्यामुळं एन्थॅल्पी ऑफ एटोमायझेशन त्यांची काय असते, जवळपास सेम असते. ओके, तर व्हेरी क्लोजर इन 3D अँड 4D नाही, व्हेरी क्लोज इन 4D अँड 5D, म्हणजे सेकंड वन इज करेक्ट. सेकंड वन इज करेक्ट पाहिजे तिथं आपल्याला. ओके, सेकंड वन इज करेक्ट. सॉरी, त्याला सेकंड वन इज करेक्ट पाहिजे त्याचं. ओके,
The square planar complex ABCD where A, B, C and D are monodentate ligands, different monodentate. दोन सिस आणि एक ट्रान्स आयसोमर जनरेट होतं ना, 2 सिस आणि 1 ट्रान्स. उत्तर पाहिजे 1 नंबरचं. देन क्वेश्चन नंबर 91. गिव्ह द ऑक्सिडेशन स्टेट अँड कोऑर्डिनेशन नंबर्स. फास्ट आपण ड्रॉ करायचं. ऑक्सिडेशन स्टेट किती लिहिलं, +3. कोऑर्डिनेशन नंबर 6, +3 6 +4 नाही 4 +2 कोऑर्डिनेशन नंबर 4 +2 आणि 6 आहे एक ऑप्शन. Pचं +3 6 ओके, Qचं +3 6 ओके, याचं +2 4 प्लस आन्सर नंबर 1 इज करेक्ट. TiCl3 is colored while TiCl4 is colorless. रिझन सांगायचं आपल्याला. TiCl3 has 1 unpaired electron म्हणजे स्टेटमेंट नंबर 1 इज करेक्ट. TiCl4 has no unpaired electron हे सुद्धा स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन किंवा नेक्स्ट पॉइंट. Ti+3 shows DD ट्रान्झिशन. हो दाखवतो. Ti+3 shows चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रम नाही. TiCl कारण बघा टिटॅनियम +3 मध्ये D1 कॉन्फिगरेशन आहे ना, त्यामुळे तो चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन दाखवणार नाही ना. याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. टी हॅज 1 नाही, याच्याकडे 0 अनपेड इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे स्टेटमेंट नंबर 1 2 3 आर करेक्ट. 1 2 3 आर करेक्ट. त्यामुळे उत्तराचं 3rd नंबरचं. 3rd one is correct. Which of the following statement is are correct regarding NiCl4? It has tetrahedral geometry correct आहे, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. डायमॅग्नेटिक हे सुद्धा करेक्ट आहे. आणि ऑल NiCO बॉन्ड्स आर इक्वल लेंथ म्हणजेच तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे ना. हा PQR म्हणजे PQR ऑल these statements are correct. Then question number 94. Question number 94. Aqueous solution of nickel. Suppose we have aqueous solution of nickel. Okay, that is NiH2O taken 6 times plus 2 is there. And it is magnetic moment is 2.83 Bohr's magneton. Okay. When ammonia is added, आपल्याला अमोनिया त्यात ऍड करायचा आहे, बरोबर आहे. अमोनिया ज्यावेळेस आपण ऍड करू, इट विल रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ दिस कॉम्प्लेक्स. अमोनिया टेकन 6 टाइम with +2 okay is added to it, added in it. Comment the magnetic moment of solution. आता आपण आठवतच कोणाला D1 D2 D3 इनर ऑर्बिटल, D8 D9 D10 आउटर ऑर्बिटल. म्हणजे निकेल D8 कॉन्फिगरेशन तो आउटर ऑर्बिटल आहे. जर तो आउटर ऑर्बिटल असेल लिगँड कोणतं पण टाका, काही फरक पडत नाही, म्हणजेच इट विल रिमेन सेम. 95. Which kind of isomerism is shown by the complex? एबिडेंटेड लिगँड आहे, याचा अर्थ तो लिंकेज दाखवल. सल्फेट आत येऊ शकतो, हा बाहेर जाऊ शकतो, याचा अर्थ इट विल शोज आयोनायझेशन आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल जनरल फॉर्म्युला Ma5B आहे, देअरफॉर इट डज नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमर. ऑप्टिकलचा इश्यू येत नाही, म्हणजेच P and Q आर करेक्ट. P and Q आर करेक्ट ओनली. ओके, आहे ऑप्शन P and Q. ओके, करेक्ट आन्सर. नेक्स्ट वन. Okay, which of the followings are metallic radii of some transition metals are given below? Which of this statement element will have highest density? निकेलची रेडियस सगळ्यात कमी आहे. ऍक्च्युअली निकेलची असायला पाहिजेत, बरोबर आहे, पण मास कॉपरचा जास्त म्हणून काय येईल, याचं आन्सर कॉपर येईल 4th नंबरचं. Which of the following pattern is correct for FeH2O taken 6 time and FeCN 6 time? हे बघा सिंपल. इथं कॉन्फिगरेशन D5 आहे आणि इथं सुद्धा कॉन्फिगरेशन D5. वॉटर हा वीक फील्ड लिगँड आहे, सायनाइड हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. म्हणजेच
इथं मॅग्निट्यूड ऑफ स्प्लिटिंग विल बी ग्रेटर इन सेकंड केस, आणि इथं काय पाहिजे, स्प्लिटिंग कमी पाहिजे. ऑप्शन दिसतंय का, सेकंडला मॅग्निट्यूड जास्त, पहिल्याला कमी, असं ऑप्शन एकच दिसतंय, ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके. देन क्वेश्चन नंबर 98. Many copper plus 1 compounds are unstable in aqueous solution and undergoes disproportionation. Yes, बरोबर आहे. Statement 1 is correct. Copper plus 2 is more stable than copper plus 1 because much more negative hydration. हो बरोबर, मी तुम्हाला हा स्टेटमेंट सांगितलं बघा. Many copper plus 1 compound undergoes disproportionation in aqueous medium. का? कारण कॉपर प्लस 2 ची जी हायड्रेशन एन्थॅल्पी आहे, that is found to be more negative as compared to copper, and this favors conversion of copper plus 1 cuprous plus 1 salt to cupric plus 2 salt. Therefore, as statement number 1 is correct, statement number 2 is correct, and second statement is the correct explanation of statement number 1. Okay, statement is true, statement second is true, and statement second is the correct explanation of statement 1. Okay. Determine A, B, C in the following reaction. Chromite ore, basic medium, OH. It will form yellow color sodium chromate, CrO4. Which on reaction with dilute H2SO4 it gives sodium dichromate. आणि सोडियम डायक्रोमेट ऑन रिएक्शन विथ KCl इट गिव्स K2Cr2O7. ओके. तर तुम्हाला ए पाहिजे Na2CrO4, असं ऑप्शन्स कुठे आहे, लास्ट ह्या दोन ऑप्शन्स मध्ये ना. सेकंड पाहिजेत K2Cr2O7, कुठं आहे, इथं, इथं नाही आहे, म्हणजे हे उत्तर आहे 4 नंबरच. द स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल ऑफ ट्रान्झिशन मेटल आयन बाय अ पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स जॉमेट्री गिव्ह राईज टू द पॅटर्न. तुमच्याकडे पॅटर्न दिलेला आहे, वर हा T2G ऑर्बिटल आहे आणि खाली Eg आहे. ओके, असं स्प्लिटिंग पॅटर्न कुठं असतं, टेट्राहेड्रल मध्ये. आन्सर आहे 4 नंबरच. ओके. दिस इज अबाउट सोल्युशन ऑफ CT9. ओके, थँक्स.